त्यांनी भाजपलाही डिवचलंय। भाजपचं कमळाबाई असं बारसं बाळासाहेब ठाकरेंनीच केलं, त्यामुळे कोणाला त्रास होण्याचा काहीही संबंध नाही असं म्हणत राऊतांनी भाजपवर टीकेचे बाण सोडले। बाळासाहेब आमचे नेते होते, ते कधी लाडानं तर कधी रागानं बोलायचे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते रावसाहेब दानवेंनी दिली आहे। कमळाबाई नाव भाजपला कोणी ठेवलंय? बाळासाहेबांनीच ठेवलंय ना। म्हणजे वारसा आहे कमळाबाई, ते आमच्यासारख्या तेव्हाच्या मुलांनी ठेवलेलं नव्हतं। तसं कमळाबाई नाव त्या पद्धतीनंच बाळासाहेबांनी जाहीर सभेत शिवतीर्थाच्या आणि चौपाटीवरच्या म्हटलेलं आहे। हे बाळासाहेब द्रष्टे होते, बाळासाहेब द्रष्टे होते, त्यांनी कमळाबाई हे नाव योग्य ठेवलं। आणि शिवसेना प्रमुखाच्या तोंडून जर कमळाबाईचं नाव आलं तर कोणाला आक्षेप घेण्याचं कारण नाही, ते आहेच। आणि त्यात चुकीचं काय? बाळासाहेब आमचे नेते होते, त्यांच्या नेतृत्वाला मान्यता होती आणि त्यामुळं बाळासाहेब कधी लाडानं बोलायचे, कधी रागावून बोलायचे। याचा अर्थ ते बीजेपीला मानत नव्हते असं नाही आहे। मनोहर जोशी सारख्या माणसाला बाळासाहेबांनी कमळाबाईवर लढवलं की नाही सांगा तुम्ही इतिहास। कमळ या चिन्हावर मनोहर जोशी लोकसभेची निवडणूक लढले, याचा अर्थ बाळासाहेबाला कमळ हे मान्य होतं, कमळ यांना मान्य नाही आहे। कारण कमळ हे नंबर 1चं बनलंय आता, आणि त्यामुळं कमळावर बोलल्याशिवाय आपली बातमी वर्तमानपत्रात किंवा चॅनलवर येणार नाही, याच्यासाठी ते अशा प्रकारचा शब्दप्रयोग करतात।